मातृदेवो भव. एका गावात राघव नावाचा एक माणूस राहत होता. एके दिवशी त्याच्या आईचा वाढदिवस होता. राघवला आईला वाढदिवसानिमित्त एक पुष्पगुच्छ भेट करायचा होता. पण त्याची आई दुसऱ्या गावात राहत होती आणि ते गाव 200 मैल दूर होते. म्हणून मग त्याने आईला पुष्पगुच्छ पाठवण्याचे ठरवले. तो गाडीतून फुलवाल्याकडे गेला. जेव्हा तो फुलवाल्याच्या दुकानासमोर पोहोचला तेव्हा तिथे त्याने एका लहान मुलीला रडताना पाहिले. त्याने मुलीला विचारले, बाळ, तू का रडत आहेस? मुलगी म्हणाली, आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि फुलं विकत घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. राघव सहानुभूती दर्शवत तिला म्हणाला, रडू नकोस, मी तुला फुलं विकत घेऊन देतो. दुकानात जाऊन राघवने स्वतःसाठी आणि त्या मुलीसाठी फुलं विकत घेतली. मुलगी खूप खुश झाली. ते दुकानाच्या बाहेर आले तेव्हा राघवने तिला विचारले, तू कुठे राहतेस ते सांग, मी तुला घरी सोडू शकतो. मुलगी म्हणाली, कृपया मला माझ्या आईकडे घेऊन चला. राघव तिला गाडीतून घरी सोडायला निघाला. त्या मुलीने राघवला एका देवळासमोर घेऊन जायला सांगितले. राघवने विचारले, देवळात कशासाठी? मुलगी म्हणाली, माझी आई देवाघरी गेली ना, ती तिथेच राहते. जर मी ही फुलं देवांना दिली तर देवच आईला फुलं देतील. हे ऐकून राघव शोकाकुल झाला. तिला मंदिरात घेऊन जाताना तो विचार करू लागला, ह्या मुलीने आयुष्यभर जरी आपल्या आईला प्रत्यक्ष फुलं देण्याचा प्रयत्न केला तरीही ते तिला कधीच शक्य होणार नाही. माझी आई जिवंत आहे आणि मी तिथे न जाता परस्पर फुलं पाठवतो आहे. अरे रे, मी किती दुष्ट आहे. असा विचार करून तो आपल्या आईला भेटायला 200 मैल दूर असलेल्या गावी गेला आणि आईला स्वतः भेटून त्याने पुष्पगुच्छ दिला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? अशाच अजून अनेक गोष्टी मराठी, इंग्लिश, संस्कृत, तमिळ, हिंदी, कन्नड आणि तेलुगू भाषेत ऐकण्यासाठी गुरुकुला.com ला नक्की भेट द्या.